श्री स्वामी समर्थ ताईंनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे माझा ऑफिसचा वीक ऑफ, जसं की शुक्रवारची माझी सुट्टी असते आणि एवढं आज चतुर्थी पण आहे बघा। शब्दाना सकाळीच उठून भिजू घातला होता आणि हे बघा आमच्याकडचं सकाळचं वातावरण, शब्दाना वगैरे करून घेतला। आज सकाळपासून पाऊस चालू आहे बघा। तर आज चला म्हटलं आपण आज मंदिरात जाऊन या। तुम्हाला पहिले सांगते, सगळं घर आज पूर्ण एकदम डीप जी क्लिनिंग असते का, कोपऱ्यानं कोपरे झाडले आणि कोपऱ्याने कोपरे पुसले बघा। आल्यापासून मी एकदाही घर पुसलं नव्हतं, म्हणजे वेळच नाही, सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं, काय वेळ भेटणार ना तेवढ्यात। तर कपड्याचा ढीग पण भरपूर धुतला आणि आज मी साडी घातली, मला जायचं आहे मंदिरामध्ये। तर ते कोणत्या, व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला सांगणार। आता आळंदीमध्ये राहतोय म्हणल्यावर तर मंदिरात जाऊन यायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे। आता इथं जागोजागी मंदिर आहे बरं का, जागोजागी। पहिले तर मी आहे ना बसस्टँडच्या समोर एक मंदिर आहे बघा, बोगद्यामधनं खाली जावं लागतं, तिथं महादेवाची इतकी छान पिंड आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती। त्यानंतर डायरेक्ट मंदिरामध्ये आलो, बघू शकता तुम्ही, इतकं प्रसन्न वातावरण आहे, इतकी पॉझिटिव्ही, म्हणजे शब्दात तुम्हाला खरंच सांगता येणार नाही, खूप छान वातावरण आहे। आता लवकरच पालखीचा सोहळा चालू होणार आहे, सोहळा। तर म्हटलं चला, दर्शन तर होणार नाही आपलं एवढ्या गर्दीमध्ये ना, आपल्याला वेळही राहणार नाही, आपल्याकडे वेळ आहे तर आपण जाऊन येऊ। दर्शन वगैरे केलं छानपैकी। हे बघा विठ्ठल रुक्माईच्या इतक्या छान छान मूर्त्या आहे, घेऊ म्हटलं आपण पण थोडं थांबून बरं का। त्यानंतर नदीला आले, तुम्हाला सांगते इथनं तर निघायची इच्छाच नव्हती माझी, बिलकुल इच्छा नव्हती इथनं, इतकं मस्त वाटत होतं। तिथालची आता पालखी येणार आहे जवळ, तर त्याच्यामुळे तिथालची पण मस्तपैकी साफसफाई चालू आहे, खूप छान वातावरण होतं बघा। तसं जर म्हणायला गेलं ना, आज पहिल्यांदा माझ्या सुट्टीचा उपयोग झाला बरं का, म्हणजे माझी सुट्टी सफल झाली असं म्हणायला काही हरकत नाही। मस्तपैकी मी अर्धा तास एकटी मस्तपैकी तिथं बसून राहिले, खूप छान वाटत होतं। नमस्ते, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे चतुर्थी आणि आज आहे माझा जो हप्त्यातनं एक सुट्टी असते का, काय म्हणते त्याला, वीक ऑफ। आज शुक्रवारचा असतो माझा। आज उपास आहे आणि बरं आता पालखी निघणार आहे ना, तर सगळे रस्ते जास्त जाम आहे आणि संध्याकाळी येताना ना खूप जास्त उशीर होतो। तर म्हटलं चला आज आहे ना सुट्टीच घेऊन टाकते, सगळं घरातले कामं वगैरे आवरले आणि तुम्ही तर बघितलं मस्तपैकी दर्शन वगैरे झालं। मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये की तिथनं निघूसुद्धा वाटत नव्हतं, इतकं प्रसन्न आणि इतकं छान वातावरण झाले सध्या आळंदीमधला। तसं तर आहेच इथलं, पण आता तो खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे। येताना गहू आणले, आता तुम्हाला सांगते आमच्या बाजूलाच गिरले, पण आता लाईट गेलेली आहे आणि आज शुक्रवारी दळण देत्या का नाही माहीत नाही। आता उपास सोडायला स्वयंपाक काय करावं त्याची पंचायत आहे। येताना एक मसाल्याचा डब्बा आणला, त्यानंतर एक छोटासा डब्बा आणला। आता सामान सगळं गावाकडे असल्यामुळं ना, इथं ना म्हणजे हाताखाली वस्तूच राहत नाही वापरायला, सगळं त्यातले त्यात करावं लागतं मला। आणि मला बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई तू कुठं राहते सांग, तू जॉब काय करते सांग, बरेचसे प्रश्न मला विचारतात। सगळे मला कमेंटच्या माध्यमातून देता येत नाही, कधी मी कमेंटला उत्तर देते, कधी देत नाही। तर होतं असं ना, आता तो व्हिडिओ मी बनवून टाकून तुमच्यासाठी सगळी माहिती माझी देईलच, ज्यांना इंटरेस्ट आहे बघायला आणि ऐकायला त्यांच्यासाठी नक्कीच बरं का। तर काय होतं ना, शक्यतो मी ना मिनी ब्लॉगच बनवत असते। सकाळी जे 9ला निघायचं घरामधनं ड्युटीसाठी, ते संध्याकाळी 9, 9:30, 10 वाजते, त्यासाठी बिलकुल वेळ भेटत नाही। आणि शिवाय माझं चॅनलही नवीन आहे आणि मला तरी असं वाटतं की मी तुम्हाला जर बघायला आवडत असतील माझे लॉंग व्हिडिओ किंवा माझं रुटीन, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी अधूनमधून लॉंग व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करत जाईल माझे। तर राहिला प्रश्न कमेंटचे उत्तर द्यायचं, मी नक्की तुमच्यासाठी एक छानसा असा ब्लॉग घेऊन येईन। आणि हो, माझे 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले, तुमचं अगदी मनापासून आभार की तुम्ही मला इतका छान सपोर्ट करताय। आणि म्हणजे कसं आहे ना, तुम्ही सपोर्ट केला का अजून व्हिडिओ बनायला उत्साह येतो, म्हणजे नवीन मी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करू शकते। जसं की मी डेली ब्लॉगच बनवते, मी घरातलं रुटीन किंवा माझ्या आयुष्यातलं जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न असतो। आज बरोबर मला चतुर्थी, मागच्या महिन्यात चतुर्थी होती, त्या दिवशी मी संध्याकाळी गावाकडनं पुण्याला यायला निघले होते। आज बरोबर मला 1 महिना झाला, म्हणजे तसं तुम्ही मागच्या महिन्यात 5 तारखेला आलते आणि आज आहे 3 तारीख, पण चतुर्थीच्या दिवशीच मी इकडे चालले आलते आणि आज आहे चतुर्थी। मला बरोबर पुण्यामध्ये येऊन 1 महिना झाला। या 1 महिन्यामध्ये काय काय शिकले, खूप जास्त अनुभव घेतले की स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये राहणं किती कठीण आहे। खरंच जर आपल्या गावामध्ये जर त्यांचं गाव सोडून जर आपल्या गावामध्ये कोणी आलं, त्यांच्यासाठी किती कठीण आहे। आपण आपल्या गावामध्ये व्यवस्थित आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, पण जे बाहेर गावून येते त्यांच्यासाठी खूप जास्त अवघड आहे। खरंच मला वाटत होतं की खरंच
सोपं जाईल, काही नाही, इझी आहे. आपण आपल्या गावामध्ये मी कामधंदे करतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करतो, पण इथं तसं खरंच नाही आहे, सेम तसंच आहे. पण बघू आता, म्हणतात की थोडा वेळ दिल्यावरच सगळ्या गोष्टी ला वळण भेटतं आणि सगळ्या गोष्टी नीट होत्या. कारण की चांगले दिवस जर बघायचे असेल तर वाईट दिवस खूप जास्त फेस करावं लागते. आणि तुम्ही माझ्या रोजच्या व्हिडिओमधनं बघतात आणि तुम्ही माझ्या रोजच्या व्हिडिओला सुद्धा खूप छान कमेंट करून सांगता की मला की ताई तू खरंच खूप छान करते म्हणून. तेवढंच छान वाटतं मनाला, कारण की इथं बोलायचं चालायला आपलं कोणी नाही आहे आणि कोणाचं ओळख पाळख करायला एवढा आपल्यापाशी वेळ नाही आहे त्याच्यासाठी. आता बघू स्वयंपाकाचं काय होतं काही नाही. 2-3 दिवस झालं ना मला माझ्या मुलाची खूप जास्त आठवण येते. म्हणजे मलाच डोळ्याला पाणी येतं आहे त्याची आठवण आल्यावर. कारण की एवढे दिवस कधी राहत नाही मी मुलाला सोडून. तसा एक आहे माझ्यापाशी, पण तो लहान आहे ना, मला थोडंसं असं मन जड होते आणि डोळे भरून येते अधूनमधून. पण असं बघू आता आहे ना, येणार आहे तो 2-3 दिवसांनी मला भेटायला. जसा माझा इकडचा पेमेंट झाला ना तसं मी त्याला इकडं बोलून घेणार. त्याला कपडे वगैरे घ्यायचे, त्याला जरा दवाखाना पण करायचा आहे. तर बघू आता स्वयंपाकाचं काय करावा, लाईट कधी येते माहीत नाही. आता तसं 2-3 पोळ्यांचं पीठ आहे मी ठेवलेलं, पण बघू आता. तर तेवढ्यात आली लाईट. मी म्हटलं चला बघून घ्यावा त्या ताईंचा दरवाजा उघडा आहे का नाही, पण त्यांचा दरवाजा पण लावलेलाच होता. विचार तर चालला होता डाळबट्टी बनवायचा, पण म्हटलं नको, डाळबट्टी अजून तेलकटनी ना पोट भरत नाही आणि शेवटी तेही खात नाही आणि मुलगाही खात नाही. तर म्हटलं जाऊ द्या. जे सामान आणलं होतं ते सामान मस्तपैकी काढून घेतलं. येताना गहू आणले होते 2-3 किलो, बाजरी आणली होती. इकडं आल्यापासून नुसत्या गव्हाच्या पोळ्या खाऊन माझं पोट दुखायला लागलं होतं. आज आहे ना 1 किलो बाजरी आणली मी माझ्यासाठी. तर त्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि बघू शकते बघा असे मसाले ठेवावं लागत होते मला. नुसते सांडत होते आणि ते सांडलं का माझी नुसती चिडचिड होत होती. काही नाही, 20 रुपयाचा डब्बा आणला हो, एक मसाल्याचा डब्बा आणला आणि एक पोळीचा डब्बा आणला. सगळे मसाले वगैरे भरून ठेवले. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी अधूनमधून का होईना छान छान अशी व्हिडिओ घेऊन येत जाईन. आजच्यासाठी एवढं. श्री स्वामी समर्थ. भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.